जालना पुलिस ने करीब 1 साल पहले हुई एक सनसनीखेज हत्या की गुत्थी सुलझाते हुए मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है। जांच में सामने आया कि आरोपी ने पैसे के विवाद में अपने ही दोस्त की गला घोंटकर हत्या कर दी थी और सबूत मिटाने के लिए शव को बोरे में भरकर धुआत नदी में फेंक दिया था। पुलिस के मुताबिक मृतक शरद पवार 22 सितंबर 2025 से लापता था। परिजनों ने उनकी गुमशुदा की रिपोर्ट दर्ज कराई थी। जांच के दौरान तकनीकी सबूतों और गुप्त सूचनाओं और डीएनए रिपोर्ट के आधार पर पुलिस आरोपी तक पहुंची। पूछताछ में आरोपी अविनाश वाघमारे ने अपना जुर्म कबूल कर लिया। आरोपी ने बताया कि उससे श्रदेश को पैसे लौटाने के बहाने खेत में बुलाया, जहां रस्सी से गला घोंटकर उसकी हत्या कर दी। इसके बाद शव को बोरे में भरकर धुआत नदी के किनारे फेंक दिया गया ताकि पहचान न हो सके। डीएनए जांच में बरामद शव की पहचान श्रदेश पवार के रूप में होने के बाद पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस फिलहाल मामले की आगे की जांच में जुटी हुई है। 1 वर्षापूर्वीचा जो खुनाचा गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, एसडीपीओ आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीने उघडकीस आणलेला आहे। यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS। त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्यानं ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेली आहे। त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहे तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या। त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा डीएनए ऑलरेडी पाठवलेला होता। त्या मिसिंग मृतकच्या आईचा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही डीएनए मॅच आले। तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आणि हा गुन्हा जो मृतक आणि जो आरोपी आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते, 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे। आणि या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे। यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत। घरफोडी, आर्म्स ऍक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगाराचा आहे।